नारळी पौर्णिमेचा सण म्हटलं की वरळी असेल किंवा मुंबईतला वर्सोवा भाग असेल, या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला जातो। किनारपट्टी भाग आहे, मोठ्या प्रमाणात या संपूर्ण भागामध्ये कोळी समाज राहतो, कोळी बांधव राहतात, ते मोठ्या प्रमाणात हा सण साजरा करत असतात। मी सध्या आहे मुंबईच्या वरळी भागामध्ये। माझ्या मागे तुम्ही पाहताय की जय्यत तयारी सुरू आहे नारळी पौर्णिमेची। विविध प्रकारचे खेळ या संपूर्ण भागामध्ये सध्या खेळले जात आहेत। मात्र एक सण, या सणाला इतकी सिक्युरिटी आहे, म्हणजे खूप लक्ष वेधून घेणारी गोष्ट आहे की मोठ्या प्रमाणात जे आहे तो पोलीस बंदोबस्त या संपूर्ण भागामध्ये तैनात झालेला आहे। माझ्या उजव्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर मुंबई पोलीस असेल किंवा SRPF असेल, शेकडो पोलीस बांधव या संपूर्ण भागामध्ये तैनात करण्यात आले। त्याच्यामुळे एका सणासाठी इतकी सिक्युरिटी का, असा इथे प्रश्न पडतोय। पण कुठेतरी गेल्या वर्षीची किनार आहे या संपूर्ण सिक्युरिटीला, असा देखील एक अंदाज बांधला जातो। कारण की याच भागामध्ये गेल्या वर्षी आपण पाहिलं तर आदित्य ठाकरे असतील, एकनाथ शिंदे असतील, एकाच वेळेला नारळी पौर्णिमेसाठी या कोळीवाड्यात आले होते आणि कुठेतरी कार्यकर्त्यांकडून जी आहे ती मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी झाली होती। कुठेतरी ती घटना लक्षात घेता यावेळी पोलिसांनी जो आहे तो चोख आणि कडेकोट असा बंदोबस्त या संपूर्ण भागामध्ये आपण जर पाहिलं तर लावलेला लावताना आपल्याला दिसतोय। समोर जरी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते पोलीस बंदोबस्त इकडे मोठ्या प्रमाणात लावलेला आहे। पोलीस कर्मचारी सगळे उभे आहेत आणि कुठेतरी कोणत्याही प्रकारची घटना किंवा कोणताही अनुचित प्रकार या संपूर्ण भागामध्ये घडू नये यासाठी हा संपूर्ण पोलीस बंदोबस्त आहे तो इथे लावण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे अर्थात आता नेमकं या भागामध्ये कोणकोणते नेते येत आहेत या सण साजरा करण्यासाठी हे पाहणं महत्त्वाचं आहे। श्रीकांत शिंदे तर येणारच आहेत, पण त्यासोबत ठाकरे गटाकडून आता कोण येतं हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। व्हिडिओलिस्ट गणेश कदम यांच्यासह मी संकेत वराक, न्यूज 18 मराठी, मुंबई।